नमस्कार. उत्सव आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा. नवरात्रीच्या या 9 दिवसात आपण भेटतोय विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या विविध महिलांना. आपण सामाजिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातील महिलांना भेटल्यानंतर जिथं नियम म्हणजे नियमांची कोणतीही तडजोड होत नाही असे बँकिंग क्षेत्रातील एका विशेष महिलेचा गौरव करण्यासाठी आजची मुलाखत घेत आहोत. नमस्कार, मी नरेश शेट्ये. आणि नमस्कार, मी केशव नाचवणेकर. आमच्या क्लिअर कट या यूट्यूब चॅनलवर आम्ही तुमचं स्वागत करतो. नमस्कार, मी राधिका प्रभुखोत, बँक ऑफ महाराष्ट्र, तळेले ब्रांच. आज आपण राधिका मॅडम यांना भेटणार आहोत. त्यांचा प्रवास, त्यांनी प्रवासात केलेला संघर्ष, त्यांच्या जिद्दीची, त्यांच्या प्रेरणेची कहाणी आपण ऐकणार आहोत. मॅडम, आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करतोय. अगदी आमच्या सुरुवातीला ज्या प्रश्नाने आम्ही आमच्या पॉडकास्टची सुरुवात करतो ते म्हणजे तुमचं बालपणाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तुमचं बालपण कसं होतं आणि तुमच्या जवळपास जे लोक होते, तुमची आई असेल, तुमची बहीण असेल किंवा तुमच्या आसपास ज्या महिला होत्या, त्यांचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम झाला किंवा त्यांनी तुमच्यावर काय संस्कार केले किंवा एकंदरीत तुमचं बालपण, या सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला आवडतील. माझं बालपण बांदा गावात झालं, जे सिंधुदुर्गमध्ये आहे. ते म्हणजे खेडेगाव आहे. तसं माझी आई प्रायमरी टीचर होती, वडील माझे सेल्समन होते लिप्टनमध्ये. गोवा पूर्ण डिस्ट्रीब्युटरशिप त्यांच्याकडे होते गोव्याची. बालपण माझं तसं म्हणजे खाऊन पिऊन सुखी झालं, तसं काय हे झालं नाही, व्यवस्थित झालं. 12वीपर्यंत मी बांदा शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं, प्रायमरी टीचर. आणि हे नंतर SPKमध्ये मी BSc केलं. म्हणजे आई शिक्षिका असल्यामुळे मला तिचं प्रोत्साहन असायचं की सगळं तुला यायला पाहिजे. तू जरी मुलगी जी असलीस तरी पण तू सगळ्या क्षेत्रामध्ये, जे काय शिक्षणामध्ये म्हणा किंवा खेळामध्ये म्हणा, सगळ्यामध्ये तू भाग घ्यायलाच पाहिजे सुरुवातीपासून. आणि तू म्हणजे घाबरून पाठी राहू नकोस, असं माझ्या आईने मला सुरुवातीपासून सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे मी असं, त्याच्यामुळे मी आज ह्या खुर्चीवरती बसलेले आहे. तिच्यामुळेच, तिच्या आशीर्वाद मला खूप आहेत आईचे. मॅडम, तुम्ही जेव्हा 12वी नंतर जेव्हा आपण महत्त्वाच्या शिक्षण प्रवाहात येतो तेव्हा मॅडम तुम्ही कोणतं क्षेत्र निवडलं? तर ते बँकिंग क्षेत्र. तुमचं ग्रॅज्युएशन कुठच्या क्षेत्रात झालं? म्हणजे सायन्समध्ये झालं. हां, सायन्समध्ये मॅडम तुमचं ग्रॅज्युएशन झालं. मग तिथून मॅडम तुम्ही बँकिंग क्षेत्रात कसे आलात, किंवा हा प्रश्न तुम्हाला मला विचारायला आवडेल. मला पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणापासून, म्हणजे मी वडिलांचे बँकिंग कामं करायचे ना, तर त्या कॅशांना बघायचे ना, कॅश वगैरे मोजताना, तर मला असं वाटायचं की आपण पण बँकेतच काम करावं. त्यामुळे मग माझी खूप इच्छा होती, म्हणजे आपण BCom करावं असं माझी इच्छा होती. खरं म्हणजे बँकिंग जायचं तर BCom केलं पाहिजे. पण बांद्यामध्ये ह्याचं हे नव्हतं BComचं काही करायला, त्यामुळे सायन्सच होतं. त्यामुळे 12वीपर्यंत मी बांद्याला सायन्स घेतलं, नंतर मला BSc केलं. पण माझी इच्छा होती की आपण बँकेतच काम करावं म्हणून मी तेच म्हणजे BSc एक्झाम वगैरे देऊन बँकिंगमध्ये आले. मॅडम, तुम्ही जी एक्झाम दिली ती एक्झाम नक्की कुठे झाली, किंवा त्या एक्झामच्या म्हणजे तो जो किस्सा आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन ते एक्झाम किंवा तुमची इथं होईपर्यंतची नियुक्ती, हा जो मधला काळ होता ना मॅडम, तो तुमचा लगेच ग्रॅज्युएशन झाल्यावर नोकरी भेटली की थोडा वेटिंग पिरियड होता? आणि जर तो वेटिंग पिरियड होता मॅडम, तर त्यामधले अनुभव आम्हाला ऐकायचे. वेटिंगमध्ये मी 1.5 वर्ष घरी होते. पण त्या काळामध्ये मी टायपिंग केलं, नंतर शॉर्ट हँड केलं, मराठी शॉर्ट हँड, इंग्लिश शॉर्ट हँड. नंतर मी शिवण क्लास पण केला 2 महिने. म्हणजे आपले स्वतःचे कपडे शिवता येतील तिथपर्यंत, पूर्ण नाही, पण 2 महिने मी केला शिवण क्लास. पण मला बँकेतच काम करायचं असल्यामुळे मी घरीच राहिले. खरं म्हणजे मला शिक्षकाची पण नोकरी आली होती की हायस्कूलमध्ये टेम्पररी 6 महिन्यासाठी जॉब करतेस का असं विचारलं होतं आमच्या सरांनी. मी म्हटलं नाही, जिथे मी शिकले ना त्याच शाळेने मला विचारलं होतं की तू ये आमच्याकडे इथे हे करायला. पण म्हटलं नाही, मला बँकेतच करायचं आहे असं. म्हणजे मॅडम, बँकिंग क्षेत्रात जर तुम्ही गेला नसता तर तुम्ही नाही, मी बँकेतच, फक्त मला बँकेतच करायची इच्छा होती. मी फक्त बँकेतच जाणार हे मला ठरवून होतं. म्हणून मी 1.5 वर्ष पण मी घरी राहिले त्याच्यासाठी.
बँकिंग म्हणजे फक्त फक्त बँकिंग. हां, बाकी नाही मला कुठे करायचं होतं. मॅडम, जो तुम्ही आता किस्सा सांगितलात की तुम्ही मधल्या काळात 1.5 वर्ष घरी होता. खरं तर ह्या गोष्टींमध्ये आमच्या प्रेक्षकांनी ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. कारण बऱ्याचदा काय होतं की काही महिने मुलं घरात बसली, 1 महिने 2 महिने की ट्रेस घेऊ लागतात. मात्र 1.5 वर्ष त्या काळात तुम्ही घरी बसून देखील आज एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही कार्यरत आहात. नक्कीच म्हणजे तुम्ही डिमोटिवेट न होता तुमचं सातत्य ठेवलं आणि तुम्ही पुढे गेलात. मात्र ज्या वेळेला तुम्हाला समजलं, तुम्ही एक्झाम दिली आणि तुम्ही पास झालात आणि तुम्हाला समजलं की तुमचं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, मग तो जो प्रसंग होता त्या प्रसंगाबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे त्यावेळेची जी सिच्युएशन होती, एकंदरीत परिस्थिती किंवा नेमकं तेव्हा काय घडलं, ह्या गोष्टी ऐकायला आवडतील. ह्यावेळी तर म्हणजे जेव्हा पत्र मिळालं ना की तो झालं सिलेक्शन म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉईन व्हायचं आहे, असं बाबांना मी सांगितलं. बाबांना मी नाना म्हणायचे. तर नानांनी लगेच जाऊन पेढे आणले आणि सगळ्यांना म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यांना वाटले की संगीताचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे माझं पहिलं नाव संगीताचं सिलेक्शन झालं, आता संगीताला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉब मिळणार आहे. तर मला त्यांना इतका आनंद झाला ना, अरे इतकं तिने वाट बघितली आणि त्याचं हे चीज झालं. मी त्यांनी लगेच सगळ्यांना जाऊन पेढे वाटले. ते मला खूपच हे झालं की आपल्यासाठी आपल्या वडिलांनी पेढे वाटले. खूप वाटलं मला तेव्हा, भारी वाटलं ते. आणि माझं पहिलं पोस्टिंग फोंडाघाटला झालं क्लर्क म्हणून. आणि तिथे गुप्तासाहेब म्हणून मॅनेजर होते. ते म्हणजे हिंदी भाषिकच होते ॲक्च्युअली. त्यांनी म्हणजे असं की इकडची एक मुलगी आणि त्या ब्रांचला कोण लेडीज नव्हती, मीच पहिली लेडीज. त्यामुळे त्यांना पण असं हे वाटलं की लेडीज एक त्या आपल्या ब्रांचमध्ये आली आहे. त्यामुळे त्यांनी पण असं मला खूप सहकार्य केलं, खूप छान केलं मला. त्याने व्यवस्थित मला शिकवलं पण त्याने कसं काय बँकिंग असतं ते पण. आणि त्यांनी मला खूप सहकार्य केलं सुरुवातीलाच. म्हणजे सगळे मॅनेजर जे झाले ते खूप सगळे म्हणजे कोऑपरेटिव्ह पण होते, शिकवणारे पण होते आणि समजा काही चुकलं असेल तर त्याच्यात सांभाळून पण घेणारे होते. छान होते सगळे मॅनेजर. मॅडम, एक प्रश्न विचारायचा आहे असा मला की आता हा जो तुम्ही सिंधुदुर्ग बघताय एवढी वर्षात, तेव्हाचा गाव कसा होता, आताचा गाव कसा आहे, तेव्हाच्या काय सोयी होत्या त्या गावात आणि आताच्या सोयी सुविधा कशा आहेत, म्हणजे तो काळ आणि हा काळ तुम्ही कशी तुलना करू शकता? त्या काळात म्हणजे आमच्याकडे सायकल जरी कोणाकडे असतील ना तरी तो खूप असं श्रीमंत माणूस असं होतं, सायकल जरी होते. आता काय सगळ्यांकडे 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्यांकडे जवळजवळ 2 व्हीलरच्या कोण बाहेरच पडत नाही घरातून ॲक्च्युअली. सगळ्यांकडे अशा गाड्या झालेल्या आहेत. आणि तेव्हा पण ती खूप मजा होती की अरे मला सायकल दे रे जरा, तुझी मला शिकायची आहे असं मी मैत्रिणीकडून मागून वगैरे घ्यायचं. तर ते पण असं मजा होती की ती देणार, आपण शिकणार ग्राउंडवरती जाऊन. ती पण मजा होती, एक छान होतं. मॅडम, थोडंसं मागे जातोय. जसं तुम्ही मागाशी सांगितलं की तुमची आई शिक्षिका होती आणि तुम्ही देखील त्याच शाळेत होता. मग आता काय होतं, म्हणजे तुमची आसपासची किंवा तुमची जी वर्गातील मुली असतील किंवा मुलं असतील त्यांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता की आपले जे शिक्षिका आहेत त्यांचीच मुलगी आपल्यासोबत आहे शिकायला. मग एकंदरीत जो आसपासची मुलं होती ते वातावरण कसं होतं, काय म्हणजे काय होतं, आम्हाला ऐकायला आवडेल. त्या वातावरण तसं छान होतं. एक किस्सा सांगते की एकदा इन्स्पेक्शन चालू होतं आणि ॲक्च्युली इन्स्पेक्टर मॅडम त्या आमच्या घरी आल्या होत्या. पण मी ते शिवणाचं वगैरे घेऊन द्यायला विसरले. तर त्यांच्या पुढ्यात पण माझी आई ओरडली, तुला माहिती असताना तू का नाही आणलंस, तुला एवढं कळत नाही का, बाकीच्या मुलीने आणलंस ना. म्हणजे तिला म्हणजे ती खूप शिस्तप्रिय होती माझी आई. म्हणजे जरी ती म्हणाले की तुझी मुलगी असून तिला कसं सॉफ्ट कॉर्नर वगैरे तसा काय नव्हता. ती खूप स्ट्रिक्ट होती. तुला माहीत होतं ना, मग तू आणायलाच पाहिजे होतंस ह्या गोष्टी, असं ती खूप हे होती. आणि तोच माझ्या मनात पण त्यापासून ठरवलं आहे की जर समोर काय असेल ते जर सरळ असेल ना तर आपण हे करायचं, नाहीतर नाही. चुकीचं असेल तर त्या रस्त्याला आपण जायचंच नाही. आणि मुलांच्या बाबतीत म्हटलं तर मुलं मला तशी मैत्रीण म्हणूनच वागवायचे. असं काय नाही की ही बाईंची मुलगी आहे बाईंची मुलगी आहे तर तिला काय ते असं हे वेगळं ठेवूया असं नाही. त्या माझ्याबरोबर खेळायच्या वेळी सगळं असं चांगलं होतं, काय प्रश्न नव्हता. मस्त वाटते मॅडम. मॅनेजर म्हणून मॅडम तुम्ही ते काम करत आहात, तुमच्या हाताखाली देखील कर्मचारी काम करतात. तर एक आपल्याला व्यावसायिकता आपली मॅनेज करावी लागते, सगळं काम वेळेत झालं पाहिजे आणि माणुसकी देखील कर्मचाऱ्यांप्रती दाखवावी लागते. मॅडम, ही गोष्ट तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता ते आम्हाला सांगा.
ही गोष्ट मॅनेजर माझं तसं सगळ्यांशी चांगलं आहे कॉपरेशन, आणि स्टाफ पण माझा खूप कोऑपरेटिव्ह आहे. आता परवाचीच गोष्ट सांगते. परवा आमच्याकडे 2 क्लर्क आणि 1 ऑफिसर आणि मी असं 4 जण आम्ही स्टाफ आहोत. एकाची PL सँक्शनच होती, दुसऱ्याला इमर्जन्सी आली की त्याला 1 दिवस CL पाहिजे होती. मग आता दोघांनाही गेले तर ब्रांच कशी चालणार हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण माझा ऑफिसर म्हणाला की ठीक आहे मॅडम, मी कॅशमध्ये बसतो, आपण दोघांनी ब्रांच चालवूया. म्हणजे इथे त्याला दोघांनाही पण रजा होती, ते माणुसकी पण दाखवली आणि काय आमचा व्यवसाय पण चालला पाहिजे. मग इथे आम्ही दोघांनी मिळून ती ब्रांच चालवली त्या दिवशी, आणि असं आमची ब्रांच चालली त्या दिवशी. मॅडम, एक महिला मॅनेजर म्हणून तुम्ही आता कार्यरत आहात, मात्र या प्रवासामध्ये एक स्त्री किंवा एक महिला आहे म्हणून तुम्हाला कधी प्रॉब्लेम आलेत का? नाही, तसं काही नाही आले का. म्हणजे महिला असून तुम्हाला काही प्रॉब्लेम आले नाही म्हणजे नाही, असं काही नाही. एक स्त्री आणि पुरुष असा काही भेदभाव म्हणजे मॅनेजमेंट पण काही केला नाही आमच्याकडे. आणि आता मला पण इथे लेडीज म्हणून असं दिलं नाही की एक तुम्ही वरच्या पोस्टवरती आलेला आहात आणि तुमच्यामध्ये इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे मला त्यांनी ही पोस्ट दिलेली आहे. त्यामुळे असं स्त्री आहे किंवा पुरुष आहे असं म्हणून ते नाही दिलेली. मॅडम कसं असतं, तुम्ही मॅनेजर म्हणून काम करता तर बऱ्याच वेळा ना मॅडम तर दबाव असतो कोणाचा तरी. नैतिक मूल्यांविरोधात मॅडम कधी तुम्ही नाही म्हटलं आहे का की बाबा नाही, माझ्या नियमात बसत नाही म्हणून नाही म्हणजे नाहीच, असं मॅडम तुम्ही कधी म्हटलं आहे का? हो, असं मी म्हटलेलं आहे. कारण काय माहिती आहे, आमच्याकडे पहिल्यांदा लोन जर द्यायचं असेल तर त्याचा सिबिल बघितला जातो. जर सिबिल जर त्या ह्याच्यात नसेल तर आम्ही लोन देऊ शकत नाही. तसं मी म्हणजे खूप श्रीमंत असं माणसाला पण मी सांगितलं की मी तुझ्या ह्या सिबिलच्या कमी असल्यामुळे मी तुला लोन देऊ शकत नाही. मॅडम, असं नाही म्हणताना कधी तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का? नाही, जे आपले बँकेचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ना तेच आपण फॉलो केले पाहिजेत. त्यामुळे तशी मग मला भीती वाटली नाही कधीच. त्यामुळे समजा कोणाचे कंप्लेंट जर गेली तर त्याच्यासाठी माझ्याकडे रिझन होतं की त्याचा सिबिल एवढा कमी असल्यामुळे मी त्याला लोन देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते नाही, तसं भीती वाटली मला. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की महिला म्हणून कार्य करत असताना तुम्हाला कधीच प्रॉब्लेम आला नाही, मात्र ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न होतं त्यानंतर पूर्ण परिस्थिती बदलते. मग लग्नापूर्वीचा तुमचा प्रवास आणि लग्नानंतरचा तुमचा प्रवास याच्यात तुम्हाला काही फरक जाणवतो का, किंवा जो काही बदल झालाय एकंदरीत त्या गोष्टींबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. बदल म्हणजे लग्नाआधी काही तशा जबाबदाऱ्याच नव्हत्या. फक्त नोकरी असले की पगार फक्त आईवडिलांकडे द्यायचा एवढंच होतं. लग्नानंतर सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या आल्या, सासू सासऱ्यांच्या, मुलांच्या, त्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आल्या. पण घरच्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. म्हणजे सासऱ्यांनी, सासूजी माझ्या मुलाला सांभाळलं. मिस्टरांनी पण कधी कधी मला समजा उशीर होत असेल तर पटकन भाजी फोडणीला लागणार पण कधी केलेलं आहे त्याने. असं नाही किंवा ते बायकांचंच काम आहे मी कशाला करू असं त्याने कधी म्हटलं नाही. पण पटकन जर उशीर झाला मी भाजी टाकतो, तुझं आवरून घे असं करून त्यांनी सपोर्ट केला मला. नंतर माझा मोठा मुलगा शिवराज, त्याला तर माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या भावाने अजय कुमार बेकनाळकर त्याने सांभाळलं माझं. म्हणजे 12वी होईपर्यंत सावंतवाडीला होता तो. त्यांनी खूप सपोर्ट केला मला, खूपच सपोर्ट केला. आता नाही येत ती काही, पण त्यांनी खूप मला सपोर्ट केला. मॅडम, या प्रवासात तुम्ही आज बँक मॅनेजर बनलेला आहात. मॅडम, या प्रवासात तुम्ही वैयक्तिक त्याग कोणकोणते केले? तुम्हाला वाटतं की इथपर्यंत पोहोचण्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मॅडम, असं काय गेलं हातात असं तुम्हाला वाटतंय मॅडम मागे वळून पाहत? आता मला काय म्हणतात, हवी त्या रजा मिळतच नाही. त्याच्यामुळे घरचे काय फंक्शन जरी असली तरी एखादा दिवस सुट्टी मिळते, दुसरा दिवस. म्हणजे आता समजा पुतण्याचं लग्न होतं, पुतळीचं लग्न होतं, तेव्हा पूर्ण मी सगळं जे हे असतात आपले विधी असतात
ते एन्जॉयच करू शकले नाही. फक्त लग्नाला गेले आणि म्हणजे पावलाच्या कसं लोकांच्या कसं लग्नात जातो आपण, त्याप्रमाणे मी लग्नाला गेले. खरं म्हणजे ते खूप वाईट वाटतं. म्हणजे अरे मी घरी असते तर मी सगळे विधी व्यवस्थित हे केले असते. मॅडम, आता बँकिंग सेक्टरमध्ये बऱ्याच लोकांना जायची इच्छा असते. तर आता हे आमचा जो पॉडकास्ट लोक बघताय, ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये यायचं आहे, बँकेमध्ये जॉब मिळवायचा आहे, तर एकंदरीत त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, किंवा त्यासाठी कोणती एक्झाम होते आणि कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला आवडतील. आता IBPS म्हणून एक एक्झाम असते बँकेचे हे करण्यासाठी, तर ती पास होणं महत्त्वाचं असतं. तर त्याच्यासाठी कोर्स पण आहेत मुंबई पुण्यासाठी, त्याची पुस्तकं पण असतात IBPSची. तर ते जर पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतो बँकेचा. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग बँक देतं, कुठची बँक असते ते. IBPSची एक्झाम द्यायला जर दिलं ना तर होऊन जाईल. मॅडम, पुढचा प्रश्न विचारायचा आहे मला, तो असा आहे की बँकिंग क्षेत्र आणि तंत्रज्ञान यामुळे खूप वेगात प्रगती होते. तर मॅडम, बँकिंग क्षेत्रात अलीकडच्या काळात कोणकोणते बदल झालेत आणि मॅडम भविष्यात कोणकोणते बदल होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? आता पूर्वी तर लेजर होते, म्हणजे वह्या होत्या, त्याच्यात आम्ही लिहायचो, पासबुक हाती लिहून देत होतो. आता काय कॉम्प्युटर आल्यामुळे सगळं आता सोपं झालं आहे. कॉम्प्युटरमध्ये मारायचं, पासबुक प्रिंटरमध्ये प्रिंट करून, किंवा बाहेर जो प्रिंटर आम्ही ठेवला आहे त्याच्यावरती पण प्रिंट करू शकतो पासबुकमध्ये. ते काय आता लिहावं लागत नाही. किंवा आता ATM आहेत, ATMमध्ये जाऊन पैसे काढू शकतात, बँकेत जायची पण आवश्यकता नाही, ATMमध्ये पैसे काढू शकतात. नंतर ऑनलाईन इंटरनेट बँकिंग, MB+ म्हणून आमचं आहे, किंवा आता झेन लाईफ म्हणून एक नवीन लॉन्च झालं आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं, त्याच्यातून तुम्ही पैसे काढू शकता, नेट बँकिंगने काढू शकता. नंतर UPIमधून तुम्ही पैसे पण काढू शकता. त्यामुळे आता ब्रांचमध्ये यायलाच पाहिजे असं काय नाही आहे. तुम्ही फक्त ATM घेऊन तुम्ही ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून ठेवता, घरी बसल्या करू शकता सगळ्या गोष्टी. यालाच जोडून मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय की तेव्हा सगळं हाताने लिहावं लागायचं, आता खूप सोयीसुविधा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण मॅडम, जेव्हा आमचे मित्रमैत्रिणी जे बँकेत कामाला आहेत तर ते म्हणतात की बँकेत सध्या प्रचंड स्ट्रेस आहे. मॅडम, तेव्हाचं बँकेतलं काम आणि आताचं बँकेतलं काम यात नक्की कुठं स्ट्रेस वाटतो तुम्हाला, आणि काय वाटतं असं की काय फरक आहे दोन्ही कामांमध्ये? तेव्हा वेगळं काम आणि आताचं थोडं काम वेगळंच आहे. तेव्हा आम्ही अकाउंट ओपन करताना एवढं काय स्ट्रिक्ट नव्हतं. एक ओळखीचे सही, म्हणजे ज्या खातेदार असल्याची सही आणि वोटिंग कार्ड किंवा आहे रेशन कार्ड, ह्याच्याने अकाउंट ओपन होत होते. पण आता आधार कार्ड, नंतर CKYC भरपूर आलेलं आहे. CKYC तुमचे थंब घेतला जातो बँकेमध्ये अकाउंट ओपन करताना. त्याच्यामुळे तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरीच आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, ह्या गोष्टी कंपल्सरीच आहे. तेव्हा एवढं काही नव्हतं सुरुवातीला. आता CKYCमुळे सगळीकडे स्ट्रेस आलेला आहे. CKYC अकाउंट, म्हणजे पूर्वीचे जे अकाउंट ओपन आहेत त्याचं पण आता CKYC करायला लागतं. आणि ते लोक आता म्हणजे ब्रांचमध्ये येऊ शकत पण नाही. ते आता कुठे जॉबला मुंबईला पुण्याला वगैरे गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते काम आता भरपूर वाढलेलं आहे बँकेचं. त्यामुळे भरपूर स्ट्रेस आहेत सगळ्यांवरती. मॅडम, एक मॅनेजर म्हणून काम करत असताना तुमच्याजवळ अनेक जबाबदाऱ्या देखील असतात आणि अधिकार देखील असतात. मग त्या पदावर काम करत असताना किंवा आपल्या अधिकारांची अंमलबजावणी करत असताना ज्या वेळेला लोक तुमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांची एखादी पॉलिसी क्लिअर केली किंवा त्यांचं जे काही इन्शुरन्स असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही कंप्लीट केलात त्यावेळेला समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर झालेला आनंद किंवा एकंदरीत ते एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. मी पूर्वी होते ना त्या ब्रांचमध्ये असाच किस्सा झाला होता. MSCBमध्ये त्या माणूस कामाला होता आणि ते काम करता करता तो ह्याच्यावरून पोलवरून त्याला शॉक बसला पोलवरती आणि तो खाली पडला आणि तो एक्सपायर झाला. तर त्याचं आमच्याकडे सॅलरी गेन अकाउंट होतं. त्या स्कीममध्ये काय आहे तर ते जर काम करताना जर एक्सपायर झाला असेल तर त्याला 40 लाखाचा इन्शुरन्स आहे कवर. तो क्लेम मी म्हणजे त्याचा पाठपुरावा करून तो क्लेम मी सेटल केला. आणि जेव्हा मी त्याला तिच्या अकाउंटमध्ये 40 लाख रुपये दिले ना तेव्हा ती बाई इतकी भारावली ना.
तर मला तेव्हा खूप वाटतं, अरे मी बँकेत आहे, मला खूप समाधान वाटतं तेव्हा त्याचं, किंवा आपण एखादं बाईचं असं तिचं मिस्टर एक्सपायर झाले असताना तिला आपण क्लेम मिळवून दिला, तर खूप मला छान वाटतं तेव्हा. आणखी एखादा किस्सा मॅडम, याच म्हणजे असाच एखादा सकारात्मक किस्सा किंवा समाधान ज्या दिवशी वाटलं असा किस्सा मॅडम? असं आहे की इथेच मी गेल्या वर्षी इथे मला 1.5 वर्ष होऊन गेलं. गेल्या वर्षी मी इथे आले तेव्हा जेव्हा म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योतीचा एक क्लेम होता. क्लेम म्हणजे व्यवस्थित झाला नव्हता तो, तर त्याचा फॉलोअप घेऊन मी त्याचे पैसे त्याच्या म्हणजे तो त्याच्या पैसे अकाउंटला जमा करून घेऊन त्याच्या लिगल हेअर्स, त्याचं लोन होतं वैनगंगामध्ये, त्याच्या लिगल हेअर्सला मी ते पैसे जमा करून ते त्याचं तिकडचं लोन ते क्लोज करून घेतलं. मला ते खूप छान वाटलं की अरे आपण फॉलोअप घेतल्यामुळे त्याचं एक म्हणजे तो गेल्यानंतर पण त्याचं लोन क्लिअर झालं. खूप छान वाटलं ते आम्हाला. मॅडम कसं होतं की बँकिंगमध्ये लोक कर्ज घ्यायला येतात, म्हणजे मला माणसं कशी असतात असं तुम्ही मला सांगा की कर्ज घ्यायला येणारी माणसं कशी असतात? जेव्हा त्याचा हप्ता भरायचा असतो किंवा कर्ज भरायचा असतो तेव्हा तीच माणसं कशी बदललेली असतात, आणि या सगळ्या पद्धतीत तुम्हाला काय वाटतं किंवा त्रास काय होतो किंवा कसं काय वाटतं तुम्हाला मॅडम? खूपच फॉलोअप घ्यायला लागतो त्याच्यात बाबतीत, कारण आता आम्ही फोन करतो, त्यांच्या घरी जातो, शिपायाला पाठवतो, आज नाही आहेत उद्या देतो, उद्या नाही आहेत परत 8 दिवसांनी या, असं खूप फॉलोअप घ्यायला लागतो. तरी आमच्या बँकेने रिकव्हरी एजंट पण हे केलेले आहेत, हे केलेले आहेत, अपॉइंट केलेले आहेत. त्यांच्यामार्फत पण आम्ही रिकव्हरी थोडंफार आमच्याकडे होऊन जाते रिकव्हरी. पण ह्याला खूप फॉलोअप घ्यायला लागतो, भयंकर फॉलोअप घ्यायला लागतो रिकव्हरीसाठी. NPA त्याच्यापेक्षा NPA व्हायच्या आधी स्ट्रेसमध्ये असतानाच जर तो हे केला तर बरं होतं. मॅडम तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत आहात, दिवसभर हे बँकिंगचे पैसे आकडे मोड हे ते कामाचा स्ट्रेस सगळा, तुम्ही मॅडम घरी गेल्यावर हे सगळं कसं विसरता? मी घरी गेल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर दिवा लावताना मी सगळं बँकेचं विसरून जाते. आता आपल्याला आपण घरात आलो आहे, ते घरचं आपल्याला पूर्ण काम करायचं आहे, ते डोक्यात ठेवल्यामुळे मला काही त्रास होत नाही. आणि मग फक्त आपलं घरातलं मी घरी जेवण वगैरे बनवायचं असतं, मुलांसाठी काय करायचं असतं, ते सगळं आपल्या पण होऊन जातं. म्हणजे डोक्यातलं जे बँकिंगचं असतं ते सगळं दिवाळाला ते सगळं निघून जातं. घराचं आपण घरी आलेले आहोत अशा ह्याने घरचं काम सुरू होतं. याला जोडून मॅडम प्रश्न विचारतो. एकंदरीत आपलं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे वेगळं असतं. म्हणजे पर्सनल लाईफ असल्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी असतील किंवा जे काय असेल ते पर्सनलमध्ये येतं, आणि प्रोफेशनलमध्ये म्हणजे इथे वेळेवर येणं किंवा जे काही क्लायंट येणार आहेत त्यांना व्यवस्थित हँडल करणं आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टी मेंटेन ठेवणं. मग पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता, आणि जे आमचे लोक बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने मॅनेज केली पाहिजे? आता मी आमची बँकेचे टायमिंग 9:45 आहे ॲक्च्युली, सगळ्या स्टाफ यायचं. मी 9:30लाच इथे हजर असते, 9:30 ते संध्याकाळी काम संपेपर्यंत. त्यामुळे तेव्हा मी घरचा काही विचार करत नाही. जे आता बँकेत आले ना, बँकेचं सुरू करायचं, बँकेचं काम जे आहे ते पूर्ण आपल्याला जसं योग्य वाटेल, समोरच्या त्याचा मी ब्रांच मॅनेजर आहे, समोरच्याला कसं हँडल करायचं हे करून व्यवस्थित उत्तर देऊन आपण ते हँडल करायचं असतं. आणि घरी गेल्यानंतर आपलं घरचं काम सुरू करायचं, आणि त्याच्यात बँक आणि घर हे इंटरफेअर करायचं नाही. बँकेचं काम बँकेत, घरचं काम घरी, अशा प्रकारे होतं. ओके. अगदी एक महिला म्हणून काम करत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रात जरी गेल्यानंतर आपल्या सोबत एखाद्या व्यक्तीचा पाठिंबा असणं खूप गरजेचं असतं. मग जे तुमचे मिस्टर आहेत त्यांचं तुम्हाला कसा पाठिंबा असतो, किंवा एकंदरीत बँकिंग सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला ते कशा पद्धतीने सपोर्ट करतात, हे त्यांच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. त्यांचा मला पहिल्यापासून सपोर्ट आहे, सुरुवातीपासूनच. कारण ते पण बँकेतच असल्यामुळे त्यांना पण सगळं बँकेचे रूल्स सगळं त्यांना पण माहिती आहे. त्याच्यामुळे तसं काय वेगळं असं त्यांना सांगायला लागत नाही, किंवा आता मला समजा संध्याकाळी उशीर होणार आहे तर मग हां ठीक आहे, तुला काहीतरी आता क्लोजिंगच्या वेळेला आम्हाला उशीर होतो नेहमी, काहीतरी वॉचर्स व्हायची राहिली असतात,
मग त्या दिवशी किंवा मध्येच काहीतरी इन्स्पेक्शन आलं तर तेव्हा ते इन्स्पेक्शनचे हँडल करायला लागतं. मग तेव्हा ते समजून घेतात की हां जिला पण इन्स्पेक्शन म्हणजे हे सगळं क्युरी वगैरे असणार हे असणार. त्यामुळे त्यामुळे ते सपोर्टच करतात. म्हणजे सांगत जास्त राहिले हा इन्स्पेक्शन झाला हा ठीक आहे, त्याचं क्लोजिंग आहे हा ठीक आहे. म्हणजे फक्त 1-2 शब्द सांगितले की समजून जातात त्यांना. त्याचं वेगळं आणि मला इतकं काम असणार हे असणार असं सांगावं लागत नाही. त्याचा खूप सपोर्ट आहे त्याचा. मॅडम एवढं तुम्ही हे सगळं काम करत असताना तुम्हाला इथं ट्रॉफी वगैरे ठेवलेल्या आहेत किंवा तुमच्या नेतृत्वात काम करत असताना जेव्हा तुम्हाला एखादं असं बक्षीस वगैरे काहीतरी मिळालं असेल, तो क्षण मॅडम आला जीवनात तेव्हा कसं वाटलं? खूप छान वाटलं. आणि आपण काम केल्याचं जे बँकेने जे ट्रॉफी देऊन आपला सत्कार केला त्याने चीज झालं असं वाटलं त्याच्यामध्ये. पण म्हणजे सांगा जरा म्हणजे विस्तृतपणे की कुठला तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि कधी मिळाला त्याबद्दल मॅडम जरा सांगितलेलं तर चांगलं राहील. मी इन्शुरन्सचं टार्गेट केलं गेल्या वर्षी पूर्ण. हां तर त्याचं मला ट्रॉफी मिळाली की कुठे आहे ना सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट. हां हे बाकीच्या आधीच आहे की मला ट्रॉफी मिळाली. हां तेव्हा खूप भारी वाटलं. खूप मस्त वाटलं. आणि आपण काम केलं जे आपलं बँकेने चीज म्हणजे ट्रॉफीतून चीज केलं. मॅडम तुम्ही कधी रागवला आहात का तुमच्या म्हणजे हाताखाली जे कर्मचारी काम करत असतात, बऱ्याच वेळा सांगून पण परिचय ऐकत नाही, असा प्रसंग काहीतरी येतो मॅडम आणि तेव्हा कसं वाटतं रागवल्यानंतर वगैरे? नाही तसं स्टाफ मला सगळं आता पण जर जितक्या ब्रांचमध्ये काम केलं ना सगळीकडे मला स्टाफ चांगलाच होता. तसं काही नाही आहे. बँकिंग क्षेत्रातच ही गोष्ट मॅडम दिसते, कारण कसं असतं एक रुपयाचा हिशोब असतो. हो खूप जबाबदारीचं काम असतं. असं नसतं की ही गोष्ट चल राहू दे 8 दिवसांनी करूया, नाही तसं चालत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपली जबाबदारी म्हणजे जबाबदारी ही जबाबदारी प्रत्येक जण जबाबदारीने काम करत असतो. आजचं काम उद्या नाही करू शकत आपण. आजचं काम आजच करायला लागतं. कम्प्लीट करूनच जावं लागतं. मॅडम आता निवृत्तीला तुम्हाला किती वर्ष राहिली आहेत आणि मॅडम त्याच्यानंतरचा जो पुढचा काळ आहे तो तुम्हाला कसा घालवायला आवडेल? हा एक मॅडम प्रश्न मला आता फक्त 3च महिने राहिले. अरे वा 31 डिसेंबरला मी रिटायर होणार आहे. हां याच वर्षी. त्याच्यानंतर मॅडम पुढचा काय करणार तुम्ही? त्याच्यानंतर असं पुढचा प्लॅन तुमचा? प्लॅन मी आता जवळजवळ 6 महिने मी फिरणार आहे. हां कारण सगळं फिरायचं होऊन गेलेलं आहे. त्यामुळे ओके मॅडम यालाच जोडून विचारतोय, एकंदरीत तुम्हाला कुठे फिरायला आवडेल? म्हणजे भारतातच वेगवेगळे जे शहर आहेत तिथे तुम्ही फिरणार आहात की फॉरेनला एखाद्या देशामध्ये तुमचं जायचं स्वप्न आहे आणि आता रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्ही तिकडे फिरायला जाणार आहात? युरोप ट्रिप करायची आहे मला. वा, म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला युरोपला जायचा तुमचा प्लॅन आहे. खूपच छान. हो 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 नक्कीच. मॅडम बँकिंग सेक्टरमध्ये काम करत असताना आतापर्यंतच्या तुमच्या काळात, आता तुम्ही जसं सांगितलं की आता अगदी 3 महिन्यांनी तुम्ही रिटायर होतात, मग अगदी मागे होऊन बघत असताना तुम्हाला असा एखादा काळ आठवतोय का की जिथे तुम्हाला खूप स्ट्रेस आला, खूप टेन्शन आलं आणि असं वाटलं की का मी या क्षेत्रामध्ये आहे? मग असं एखादं तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आहे का किंवा अशी एखादी आठवण आहे का की तो अजूनही ती गोष्ट आठवल्यानंतर ट्रेस येतो किंवा वाईट वाटतं, अशी घटना आहे का तुमच्या आयुष्यात? नाही तशी काही ट्रेस नाही मला कसं काय असं काही. बँकिंग सेक्टरमध्ये असं काही तुम्हाला मोठा प्रॉब्लेम आलाच नाही? मॅडम काय वाटतं तुम्हाला कशामुळे की एवढं तुम्ही बँकिंग सेक्टर म्हणजे स्ट्रेसचं सेक्टर, बँकेत जॉब नको असं सगळेजण म्हणतात, पण मॅडम जो स्ट्रेस तुम्ही म्हणता आलात नाही याच्या मुळाशी मॅडम काय कारण आहे तुम्हाला वाटतं? म्हणजे जे आपल्याला बँकेने जे हे दिलेलं आहे सर्क्युलर्स आणि रूल्स जे आहेत त्याप्रमाणे जर आपण वागलो ना तर आपल्याला काय कशीच भीती वाटत नाही. आणि हे संस्कार माझ्या आईनेच मला केलेलं आहे. मला की जे तुला खरं वाटते जे त्याची खऱ्याची कास तुम्ही सोडू नकोस. खरं जे आहे ना तसंच वागा, जे आपले नियम आहेत त्याप्रमाणे तू वागत जा असं मला माझ्या आईने शिकवलं. पहिला लहानपणापासून बिंबवलं माझ्या मनावरती. त्याच्यामुळेच मी आज हे चांगलं करू शकले इतकं. शेवटचे 2 प्रश्न मी घेतो मॅडम. एक म्हणजे जीवनात यशस्वी आपल्याला व्हायचं असेल कुठल्याही सेक्टरमध्ये, आता तुम्ही एक एवढ्या आयुष्याचा एवढा प्रवास अनुभवला, आता 3 महिने तुमच्या रिटायरमेंटला राहिलेत मॅडम, कुठला गुण मॅडम खूप आवश्यक आहे, हा गुण पाहिजेच जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सांगा मॅडम.
सत- मॅडम सत्याची काय सोडायची नाही हे आईने बनवलं. आणि जे प्रयत्न मात्र सोडू नकोस. हां जर तुला जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न हे करतच राहायला पाहिजे. समजा तू एकदा पडलीस त्यातून उभं राहायलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे तू पुढे पुढे जाशील असं मी आईनेच मला बिंबवलं सुरुवातीपासून. त्याच्यामुळेच हे आहे. आणि सत्य आणि प्रयत्न हे दोन्ही गोष्टी जर आपल्याकडे असतील ना तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. एक मॅडम महिलांच्या मनातला एक खूप जवळचा प्रश्न विचारतो. ही जी लाडकी बहीण योजना जी आलेली आहे त्याचा मॅडम महिला सक्षमीकरणावर काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं की बँकिंग म्हणून किंवा महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजना यांचं काय रिलेशन आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी जर पैसे ते योग्य वापरले तर त्यांचं भविष्य खूप चांगलं होईल. पण योग्य ठिकाणी वापरले पाहिजे. त्यांनी समजा जर त्यांना 2,000 रुपये मिळाले असतील तर त्यांनी त्याच्यातून छोटा जरी उद्योग सुरू केला तर त्यांची आणखीन त्यांचं भरभराट होऊन जाईल. त्याच्यातून त्यांच्या संसाराला हातभार लागू शकेल. मॅडम अलीकडच्या काळात बँकेत म्हणजे या 2 वर्षात बँकेत जे प्रमाण असतं रेशो असतं स्त्री पुरुष त्यात महिलांचं प्रमाण थोडं जास्त दिसतंय का किंवा नाही काय परिणाम झाला असं वाटतं? नाही हां नाही लाडक्या बहीण योजनेमुळे असं काय महिला जास्त मोठ्या प्रमाणात यायला लागल्यात बँकेत? त्याला आम्ही ATM दिलेली आहेत. हां सुरुवातीला फक्त जेव्हा त्यांची अकाउंट इनॉपरेटिव्ह होती हां तेव्हा मात्र ते 3-4 महिने भरपूर बायका येऊन त्यांनी आपली खाती वगैरे चालू करून घेतली वगैरे. पण आता सगळ्यांना आम्ही ATM दिल्यामुळे ती आता गर्दी कमी झालेली आहे. त्यामुळे आता जनरल पब्लिक यायला लागलं आहे. नाहीतर ती म्हणजे लाडक्या बहिणीचं हे होतं बँकिंग होतं असं. म्हणजे मॅडम लाडक्या बहीण योजनेमुळे जी इनएक्टिव्ह झालेली खाती होती जी महिला तेव्हा फायदा झाला आमच्याकडे. तुमच्याकडे फायदा झाला आणि बँक महिलांनाही फायदा झाला. यांचं अकाउंटच बंद होतं ती अकाउंट सुरू झाली काहीतरी ट्रान्झॅक्शन त्यावर मॅडम होऊ लागली. हा या योजनेचा त्या बँकेत पण याला बँकिंग शिकल्या त्या बँकिंग शिकले बायका ना ग्रामीण भागातल्या बायका बँकिंग शिकल्या. पैसे काढायचे भरायचे वगैरे ह्या गोष्टी त्या शिकल्या आता. ही लाडक्या बहीण योजनेला श्रेय आपल्याला पैसे काढायचे हां हे ते शिकले आता. सज्ञान झाले. मॅडम मॅनेजर म्हणून काम करत असताना तुमच्या मुलांना एक आपली आई मॅनेजर आहे म्हणून असा कधी आनंद झालाय का? असा एखादा क्षण आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे दोन्ही मिळून असा आनंद झाला. ब्रांच मॅनेजर झाले मी मिळून. जेव्हा मी इथे माझी पोस्टिंग मिळाली तेव्हा तर माझ्या धाकटा मुलगा मकरन याला खूपच आनंद झाला. तो म्हणाला की आणि मी इथे या ब्रांचमध्ये क्लर्क म्हणून ऑफिसर झाले. क्लर्क टू ऑफिसर. आणि मला पण त्याचा आनंद झाला. आणि क्लर्क टू ऑफिसर मी या ब्रांचमध्ये झाले आणि त्याच ब्रांचमध्ये मॅनेजरशिप करणार आहे. तर मला पण त्याचा खूप आनंद झाला. मॅडम आता आपण आजच्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यात जातोय आणि शेवटचा टप्पा म्हणजे रॅपिड फायर राऊंड. रॅपिड फायर राऊंडमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन. त्याचे 4 ऑप्शन मी तुम्हाला देईन. त्याच्यातील तुमच्या जवळचा किंवा तुम्हाला योग्य वाटणारं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की बँकेतले काम आवडण्यामागचे कारण काय? लोकांशी संवाद, आकडेमोड, जबाबदारी, करिअर वाढ. लोकांशी संवाद तुम्हाला आवडतो. पैशांची बचत कशी आवडते? FD, RD, शेअर्स की म्युच्युअल फंड? FD. वा. बँकिंग क्षेत्रात सर्वात आव्हानात्मक गोष्ट कोणती? ग्राहकांचा विश्वास, तंत्रज्ञान, टार्गेट्स, वेळेचे व्यवस्थापन. ग्राहकांचा विश्वास. काम करत असताना मॅडम तुम्हाला जेव्हा ताणतणाव येतो तेव्हा तुम्ही तो ताणतणाव कसा कमी करता? संगीत ऐकून, योगा करून, वाचन करून की कुटुंबासोबत वेळ घालवून? कुटुंबासोबत वेळ घालून ताणतणाव तुम्ही कमी करता. कामाचा मॅडम आवडता भाग तुमचा कोणता आहे? काम करत असताना कामाचा कोणता भाग तुम्हाला आवडतो? टीमवर्क, ग्राहकांना मदत करणे, आकडेमोड करणे, काहीतरी नवीन शिकणे? दोन्ही होऊ शकतात. टीमवर्क आणि नवीन. ओके मॅडम. ते झाले. तुम्ही बोललात की तुम्हाला युरोपात जायला आवडेल पण ते ठिकाण काय असेल जिथं तुम्हाला जायला आवडेल? समुद्रकिनारी, डोंगरावर, ऐतिहासिक ठिकाणी किंवा इतर कुठल्या ठिकाणी? समुद्रकिनारी. समुद्रकिनारी जायला तुम्हाला शांतपणे मॅडम आवडेल.
आठवड्याचा सुट्टीचा दिवस म्हणजे तुम्हाला जेव्हा सुट्टी मिळते मग तो दिवस तुम्हाला कसं घालवायला आवडतो? चित्रपट बघून, खरेदी करून, कुटुंबासोबत वेळ घालवून की प्रवास करून? कुटुंबासोबत वेळ घालून तुम्हाला तो दिवस घालवायला आवडतो. तुम्हाला कोणती कौशल्य सर्वात उपयुक्त वाटतात? म्हणजे तुमच्याजवळ जी स्किल आहे त्यातलं कोणतं स्किल तुम्हाला सर्वात जास्त उपयुक्त तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये झालं असं तुम्हाला वाटतं? संवाद कौशल्य, गणिती बुद्धी, नेतृत्व की संयम? संयम. तुमच्याजवळ संयम होता म्हणून तुम्हाला या बँकिंग सेक्टरमध्ये खूप फायदा झाला असं तुम्हाला वाटतं. बँक मॅनेजर म्हणून दिवसात सर्वाधिक वेळ कुठे जातो? ग्राहकांशी बोलण्यात, पेपरवर्क्स, मीटिंग्स की स्टाफ व्यवस्थापन? ग्राहकांशी बोलण्यात तुमचा सर्वात जास्त वेळ जातो असं तुम्हाला आवडतं मॅडम. तुम्ही बोललात संवाद साधायला मला खूप आवडतो. पुढचा प्रश्न, मोटिवेशन कोट सांगेन मी, 4 मोटिवेशन कोट सांगेन. त्यातील तुम्हाला कुठला आवडला तेवढं मला सांगा. कष्टाशिवाय फळ नाही, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न म्हणजेच यश, वेळच सर्व काही आहे. तिन्ही वाटतात मला. पहिले तिन्ही वाटतात हे सगळे? तिन्ही वाटतात मला. ओके. तुमचा मॅडम आवडता छंद काय आहे? स्वयंपाक करणं, वाचन करणं, संगीत, बागकाम की इतर काही? बागकाम करायला मॅडम आवडतं. कोणकोणती झाडं मॅडम लावली? मी आता गॅलरीमध्ये लावलेले आहेत. गोकर्ण लावले, कोरफड लावले, सोडिया लावले, तुळशी लावले, तर बेलाचं झाड लावलंय, चाफ्याचं लावलंय बालडीमध्ये. म्हणजे रिटायरमेंट नंतरचा बराचसा प्रवास हा त्या झाडांमध्ये जाईल. मॅडम आवडते पेय काय? चहा, कॉफी, लिंबू पाणी की ज्यूस? लिंबू पाणी. लिंबू पाणी आवडतं, चहा नाही? चहा आवडतो पण आता शुगर असल्यामुळे जास्त पिऊ शकत नाही ना, डायबिटीस असल्यामुळे, त्यामुळे लिंबू पाणीच प्रिफर. अशा प्रकारे खूप मस्त वाटलं तुमच्यासोबतचा आज आमचा हा पॉडकास्ट. खूप छान झाला. खूप साधी माणसं जी कुठली गुंतागुंत जीवनात ठेवत नाहीत, आई वडिलांच्या शिस्तीवर वागतात, शिस्त पाळतात, नियमांची बांधील राहतात, तीच जीवनात यशस्वी होतात. हाच संदेश देण्यासाठी आजचा आमचा हा विशेष खास पॉडकास्ट होता. राधिका मॅडम यांनी सांगितलं की जीवनात आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या जरी फॉलो केल्यात तरी देखील आपण खूप चांगला आणि मोठा प्रवास घडवू शकतो. खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण आपण ही जी सिरीज घेतोय ती महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती आणि वंदन नारी शक्तीला, उत्सव आदिशक्तीचा आणि नारी शक्तीचा आपण सन्मान करत आहोत. तर या मॅडम नारी शक्तीला, महिलांना तुम्ही या नवरात्रीच्या दिवसात काय संदेश द्याल? तो मॅडम तुम्ही संदेश द्या. हा शेवटचा प्रश्न मॅडम. मला सांगेन की तुम्ही जरी शिकलेला नसला किंवा तुमच्याकडे काय स्किल जरी नसलं तरी पण तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा. तुमच्या जे स्किल आहे त्याच्यात तुम्ही त्या स्किलवरून सुद्धा तुम्ही एखादा उद्योग सुरू करू शकता. तुम्हाला काही शिक्षण पाहिजे असं नाही. तुम्ही आता घरात बसून पण एखाद्या गृहउद्योग म्हणजे जेवण बनवणे त्याच्यातून तुम्ही डबे बोलू शकता. म्हणजे छोट्या छोट्या उद्योग सुरू करून सुद्धा तुम्ही सक्षम होऊ शकता आणि प्रामाणिक राहा. त्यामुळे सगळं तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही आपल्या संसाराला पण हातभार लावू शकता त्याच्यामधून, असं मी सांगेन सगळ्यांना. आजच्या भागामध्ये बँकिंग सेक्टरमधील एका मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला आपण आज भेटलो. उद्या देखील एक नवीन कहाणी घेऊन तुमच्यासमोर आम्ही येणार आहोत. जर क्लिअर कट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.